आजूबाजूचे संघ आणि क्रमांक 2 वरती आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी एक गुणाची कमाई केली गुणफलक आपण बघतोय इथे खातं ठेवलेलं आहे गुणांसाठी गेला आहे सुरेश लडगे या ठिकाणी ऍडव्हान्स टाकासाठी गेला होता आणि तो मात्र बाद झालेला अत्यंत जबरदस्त कामगिरी केली तो मात्र सुरेश लडगे या ठिकाणी बाद होतोय अक्षय कमळे ऑल आउट केला होता एका रेडवरती गुणाची कमाई केली होती मंथन सुर्वेने मात्र सुरेश लडगेच्या साथीला आता आहे 6 गुणांवरती वाईस गोलांगी आपण बघतोय आज या मॅच मध्ये सर्वेश कमळे आहे एक वापरवरती सर्वेश कमळे आपण बघतोय आज या मॅच मध्ये खेळतोय आणि सर्वेश कमळेवरती जंप मारला होता मात्र त्याच वेळेला इथे मात्र डिफेन्स झालाय सुंदर डिफेन्स तो नागेश्वर आवाज संघावरती 12-2 म्हणजे 10 गुणांच्या आघाडीवरती 3 वरती आहे तर इथे आपण बघितला सामना तर 9-2 अशा गुणफलकाने सामना आहे खेळाडू क्रमांक 1 वरती शिरीष भगतला पुन्हा एका डिफेन्स होते क्रमांक 3 वरती पाठवला त्या वेळेला त्याने खूपच सुंदर रेड केली या संपूर्ण मॅच मध्ये आणि डिफेन्स मध्ये बोनस बॉल साइड रेड वरती राईट टू लेफ्ट रेड करतोय आणि त्याच वेळेला सुंदर डिफेन्स होतोय एका बाजूने सामना प्रयत्न केला अगदी सकाळच्या वेळेला जर आपण 2 आणि 3 च्या दरम्यान पाहतो जबरदस्त एक होल्डला शुभम गुरव आपला 15 गुणांची आघाडी जर आपण बघितली तर ती चमत्काराची अगदी सामना एकतर्फी जिथे आघाडीचा रायडर आपण बघतोय 1 नंबरची जर्सी परिधान केलेला जो रेडर होता तो मात्र मंथन सुर्वे जास्तीत जास्त कोर्टच्या बाहेर राहिला आणि या मॅच मधून आता मात्र संपूर्णपणे बॅकफूट वरती दोन्ही बाजूला स्कोरबोर्ड पाहिला तर तिकडे आवाज 6 गुणांवरती आहे आवाज 6 गुणांवरती आहे परंतु प्रतिस्पर्धी संघाने भरपूर आघाडी घेतली 17 आणि 22 असा गुणफलक म्हणजे क्रीडांगण क्रमांक 3 वरती 11 गुणांची आघाडी तर 1 वरती इथे आपण पाहतोय या 3 वर्षांच्या संघामधून आज टॉप 4 मध्ये प्रवेश केला